40 वर्षापासून लोक तिथे राहतात आणि तिथे पट्टे नाही. त्यांना 40 वर्षापासून त्या पट्ट्यांसाठी खूप स्ट्रगल करत आहे, पण पट्टे अजूनपर्यंत मिळतच नाही. त्याकरता आम्ही निवडून आल्यानंतर त्याच्या 1 वर्षाने आम्ही साहेबांकडे गेलो. साहेब म्हणजे आमचे मार्गदर्शक सर्वस्व केदार साहेबांनी आम्हाला जसं जसं सांगितलं, म्हणजे जे जे मार्ग दाखवले त्याप्रमाणे आम्ही गेलो. साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. साहेबांनी आम्हाला तहसीलदारांकडे पाठवलं, त्यांनी त्याचा अहवाल तयार केला. त्यानंतर साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषदमध्ये जी मासिक सभा होते, वार्षिक सभा, त्यामध्ये घ्यायला लावला. त्यानंतर आम्ही तिथे ठराव ठेवला. त्यावेळी त्यानंतर गर्वे मॅडम तो पास केला आणि नंतर मग ते सर्व कागद तयार करून आम्ही मंत्रालयामध्ये पाठवलं. आमची पूर्ण तयारी झालेली होती. फक्त एक सायन्सची बाकी राहिलेलं होतं शेवट, ग्रामविकास मंत्र्यांची, ती पण काही झालं नाही आणि आमचे पट्टे तसेच थांबले. आमच्या ग्रामाच्यामुळे त्यामुळे त्यांचे पद पण, जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांचे त्यामुळे पद पण गेलेले आहेत. अतिक्रमणाचं त्यांच्यावर हे झालेलं आहे. तर मग आता नंतर काही होत त्यामुळे आम्ही हायकोर्टमध्ये गेलो. सामाजिक कार्यकर्ता मी आणि सुलोचनाताई ढोके आम्ही दोघींनी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं. तर त्याचा जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल आता खासदार साहेब तुम्हाला पुढील वाटतं ते सांगते काय झालं ते. खासदारांचा प्रतिपणे शोकांतिका 40 वर्षापासून एक गरीब व्यक्ती, हातमजुरीवाला, मोठा नाही आहे लक्षात ठेवा. दौलामेटीमध्ये समजा तुम्ही गेला तर सगळे कष्टानं जीवन जगणारी सगळी तिथे राहणारी लोक आणि काही 1-2 वर्षापासून 40 वर्षापासून राहतात. ज्यावेळेस मी राज्याचं मंत्री होतो मग त्याने दिवशी आमच्या पुढे आणला. कोरोनानंतर आम्ही पाठी लागलो. सगळे जिल्हाधिकाऱ्याला कायदा समजतो. अलीकडे आपण पाहिलं ना पक्षी पारितोषिक सांगितलं त्याला की सामान्य माणसं कागदोपत्री फार क्लिअर आहे. या अगोदर सुद्धा त्या दौलामेटीचे काही प्लॉट शासनाने स्वतः तहसीलदारने याच्या अगोदर 10 वर्षा अगोदर पट्टे वाटलेले आहेत. त्याच्यातच फॉरेस्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणते की याच्यावर जुडपीचा दिलेला आहे आणि जंगल डिपार्टमेंट मध्ये आमचा संबंध नाही. तर जंगल डिपार्टमेंट दोन्ही नाही मग लेखी म्हणते लेखी दिला की ह्या जमिनीचा आमचा काही त्याच्याकडे संबंध नाही. ते जवळजवळ निघालाच होता. पण मग दुर्दैवानं आमचं सरकार नाही राहिलं. अजून महिन्यावर आला तर पट्टे वाटप आम्ही करून मोठंच केलं होतं त्याने. आणि पहा त्याच्यामध्ये लोकांना न्याय द्यायचा नाही भूमिका विचारधारा. तर तेवढी मोठी सगळ्या लोकांचे समजा पट्टे मंजूर झाले ताबडतोब त्यांना घरकुल द्यावं लागेल. ताबडतोब ते घरकुल त्यांना मिळाल्यानंतर त्यांना हक्काचं असलेलं त्यांचं घर निर्माण होईल, त्यांची ऐपत निर्माण होईल आणि ते न होऊ देण्याचा तो मानसिकता विचार त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचा हा उपक्रम केला. पण मी मनापासून सन्माननीय होता त्याचा ढोके त्यांचा आभारी की त्यांनी हा जरी जिल्हा परिषद आज वर्षभरापासून अस्तित्वात नाही पण लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे. लोकांचं आम्ही काहीतरी त्या ठिकाणी कर्तव्याच्या नात्याने आमचं त्या ठिकाणी कर्तव्य असं आहेच की जाण करून ते कोर्टात गेले. तर म्हणजे जिल्हा परिषद गेल्यानंतर साधारण म्हणता आलं असतं तर पुढच्या निवडणुकीचे पाहू म्हणून. पण त्यांनी तो विचारधारा ठेवली नाही. त्यांनी सांगितलं लोक आमची आहे, लोकांसाठी जगणं हे आपलं कर्तव्य भाग आहे. त्यांच्या आईने त्यांच्यावर जे संस्कार घडले त्यांनी ते कृती दाखवली. कोर्टात म्हणले 6 महिने संपूर्ण कोर्टात मांडले, कागदोपत्र लावले आणि आज त्या ठिकाणी न्यायालयाने दिलेला आदेश. मी आपल्याकडनं एवढंच अपेक्षा मागताना त्या ठिकाणी पत्रकार बनवून ठेवणं की त्या जिल्हाधिकाऱ्याला सांगा खूप पारितोषिक घेतले म्हणा. एखाद्याच्या दिवाळीचे त्या गोर गरीब
हातमजुरी करणारी जनता आहे. कायदेशीर त्यांचा तो अधिकार आहे, तो देण्यासाठी आपलं कर्तव्य बसवत असं म्हणतात. त्याने आपल्या कर्तव्याला जाण ठेवून आपली भूमिका वठवलेली आहे. डोकेताईसह अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्याला आमचा निरोप घ्या. तर कुठंतरी गरीब माणसाचे काम कर म्हणा, सगळे गाडीवाल्याचेच काम नको करू, त्या क्लबवाल्याचे काम नको करू, जरा गरीब लोक